तन्वी जिंकली. तन्वीने ट्रॉफी उचलली आणि तन्वीचे बरेच इंटरव्ह्यू झाले. तर तन्वी त्यात एका इंटरव्ह्यूमध्ये असं बोलली आहे, की "मी टोळी सोडली म्हणून आज ट्रॉफी माझ्या हातात आहे." माहीत नाही की ती टोली सोडली म्हणून ट्रॉफी तिच्या हात मला कन्फ्युजन आहे की फक्त टोली सोडली तर अनुश्री विनर व्हायला पाहिजे ना. मला कळत नाही की ती परत आली म्हणून ती विनर आहे. हे सगळं काय ना आता तथ्य आहेत. ज्याला जिंकायचं तो जिंकलाय. काय कारणाने जिंकलाय ते मला माहीत नाही. मला विचारलं की ती जिंकली तर जिंकली आहे यार. म्हणजे आय एम नॉट अ सोअर लूजर की मी बोललो मी रडारडी नाही करणार आहे. जे जिंकलं त्याला ऑल द बेस्ट आणि काही केलं असेल तेव्हा जनताने जिंकवलंय. तर मी कधीच कुणाला खाली पाडून बोलणार नाही आहे आणि तन्वीला असं वाटत असेल की ती टोळी सोडली म्हणून जिंकली आहे तर तिचे विचार आहेत. आता मी त्या जिंकल्यानंतर ते बदलायचा प्रयत्न मी नाही करणार. पण त्यात ती अजून एक वाक्य बोलली आहे, की "मी ती दुश्मनी जी मी ठेवली विशालसोबतची, ती मी बाहेर पण कंटिन्यू ठेवणार आहे." म्हणजे मी ते ती आधीपासून बोलत आली आहे आणि एक कट होता जे मी बघितलं ते दिसलं नाही मला. माहीत नाही का नाही ठेवलंय ते. जेव्हा हे सगळं संपलेलं जेव्हा गेस्ट्स आलेले ना, हं. गेस्ट जेव्हा आलेले त्याच्यानंतर तिथे आमचा गेम संपला. तिथून करेक्ट. पुढे काहीच नव्हतं. करेक्ट. मी तिच्याकडे गेलो आणि तिला बोललो, की "तन्वी कोलते चांगलं खेळली आहेस हा गेम आणि माझी दुश्मनी इथे संपते. मी गेममध्ये दुश्मनी करतो. काही असे खानदानी दुश्मनी नाही आहे. जे गेमचं आहे ते गेमचं आहे." मी राकेशला पण मिठी मारली आणि सॉरी बोललो आहे. तुला मी सॉरी नाही बोलणार आहे कारण तुझ्याबरोबर मी काय असं केलं नाही आणि ते गेमचं आपलं कॉम्पिटिशन आहे. ते कॉम्पिटिशन आहे, दुश्मनी आहे, ते दुश्मनी आहे. दुश्मनीमध्ये इमानदारी दोघांनी पाळली आहे. पण माझी दुश्मनी इथे संपते. तर ती मला बोलली आहे, की "पण माझी दुश्मनी कंटिन्यू राहणार आहे बाहेर पण कारण मी माझ्या बाबांनी मला सांगितलं आहे, की शब्दांना पाळायचं." मी बोललो, "बरोबर आहे. तू तेच कर जे तुझ्या बाबांनी बोलले." माझी आई मला बोलली आहे, की "दुश्मनीपेक्षा माणुसकी मोठी." तर मी माणुसकी पाळीन, तू दुश्मनी पाळ आणि मी हात दिला तिला. तिने हात नाही घेतलं माझं. मी बोललो, "हे माझा हात आहे. तू नाही मिळवत आहे ते तू आहे, हे मी आहे आणि मी हे सारे निगेटिव्हिटी इथे सोडून जाणार आहे." आणि मी तिथून निघालो. तर माझं असंच आहे. मी त्या गेममध्ये आताही तन्वी कुठे दिसली तर मी हसीन आणि हाय बोलीन तिला. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि ती जेव्हा जिंकली, कुठलाही टास्क जिंकू दे, तिकीट टू फायनलला जिंकले तेव्हा सगळ्यात जास्त खुश मी होतो. बाहेर जेव्हा ती स्टेजवर जेव्हा रितेश भाऊंनी मला विचारलं, "तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार?" मी बोललो, "तन्वी कोलते." तर मला कोण जिंकलं त्याचं म्हणजे असं नाही की माझी दुश्मन आहे तर ती नाही नाही जिंकावं. का? तिने जर चांगलं केलं आहे तर जिंकावं यार. दुश्मनी पण अशी असावी की प्रशंसा पाहिजे ना. दुश्मन आहे तर आहे. आय एम कम्पीटिंग. करेक्ट. तर ते दुश्मनी त्या गेममध्ये बाहेर ती कशी आहे, कशी व्यक्ती आहे मला नाही माहीत. तर मी बाहेर दुश्मनी का ठेवू? म्हणून कदाचित तुझं आत्ता सोशल मीडियावर खूप कौतुक होतंय आणि ते प्रचंड आवडतंय सगळ्यांना. कारण फार कमी वेळा असं होतं, की विनरला सोडून जे बाकीचे असतात ना, त्यांना इतकं प्रेम दिलं जातं. म्हणजे जिंकणाऱ्याला कदाचित असं वाटू शकतं, की अरे हरले असते तर बरं झालं असतं. इतकं प्रेम तुला प्रेक्षक देत आहेत आणि जर कमेंट सेक्शन मी आत्ताही तुझं अकाउंट बघत होते, त्याच्यावर एकही कमेंट अशी नाही आहे, की बरं झालं हरला किंवा बरं झालं हा टॉप 2मध्ये नाही गेला. प्रत्येक कमेंट ही बिग बॉसला नावं ठेवणारीच आहे, की तुम्ही पार्शालिटी केली, तुम्ही बायस झाला, विशालच असायला पाहिजे होतं आणि हे ते. हे जेव्हा ऑडियन्स तू बघतोयस, कारण का तू हिंदीही केलंयस बिग बॉस. मी तेही बिग बॉस बघितलं. पण त्याच्यानंतर मला विशाल नाही दिसला कुठे. पण मराठी बिग बॉसने विशालला इतकं काही दिलं, की पुढच्या वेळी जेव्हाही विशालचं नाव घेतलं जाईल, मला बिग बॉस आठवेल आणि मला अख्खा तो सीझन आठवेल आणि नेहमीच सगळे असं म्हणतात, की असं खेळा, की तो सीझन तुमच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. तुला खूप प्राउड फील आहे, की तू मराठी केलंस आणि तू इतक्या ताकदीचं केलंस? मला खूप 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 अभिमान आहे या गोष्टीचा आणि खूप 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 गर्व आहे आणि खूप 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 ग्रॅटिट्यूड आहे महाराष्ट्राकडे की एवढं प्रेम दिलं महाराष्ट्राने यार. मी मराठी भाषी नाही आहे पण मी नेहमी बोललो आहे की मी जन्माने महाराष्ट्राने, कर्माने महाराष्ट्राने, मनाने महाराष्ट्राने. जर महाराष्ट्र मला प्रेम नाही देईल तर जाऊ कुठे? मध्ये मी दिल्लीला जाऊन बोलू का की मी दिल्लीचा आहे, मी ओरिसाला किंवा किंवा बँगलोरला जाऊन नाही बोलू शकत ना. जन्म इथे झाला आहे. मी मराठी चांगलं तरतरीत स्पष्ट बोलतो, मराठी नाटकं करायचो, मराठी फिल्म्स करतोय आता. तर जर महाराष्ट्राने मला नाही अपनावलं तर मी जाऊ कुठे? तर जेव्हा या शोमध्ये गेलेलो तेव्हा थोडीशी अशी डाऊट होती. जे मी स्टेजवर पण सांगितलं रितेश भाऊला, की यार
एक हिचकिचाहट होती मनात की महाराष्ट्र आहे, मला कसं घेईल, पण एवढं पण अनएक्सपेक्टेड नव्हतं हो. म्हणजे मी नेहमी बोललो की आई नसल्याची कमी मला नेहमी जाणवत होती लाईफमध्ये आणि ते असणारच. पण इथे तर पूर्ण महाराष्ट्र आईसारखा माझ्या पाठीशी उभं राहिला. तर खूप आनंद आहे. खूप खूप आभार. आणि रागात एकदा मी तन्वीला बोललेलो, एक टास्कमध्ये रागात मी बोललेलो की तन्वी तू जिंकणार ना तरी लोक तुला बोलणार, "ए तन्वी कोलते तू विशाल कोष्टेंच्या सीझनमध्ये होती ना." आणि ते रागात बोललेलो मी. पण असं काहीतरी होताना दिसतंय. लोक तिला नाही बोलो हेच मी प्रार्थना करतो की कारण ती जिंकली आहे तर जिंकली आहे यार. ती इज द विनर. मला जर कोण विचारलं तुझ्या सीझनमध्ये विनर कोणी, मी बोल तन्वी कोलते मस्त खेळली आहे ती. तर पण स्वतःचं बरं वाटतंय की हा सीझन माझ्या नावाने ओळखलं जात आहे. रितेश देशमुख सर बोलले की मी त्यांचं फेवरेट कॉन्टेस्टंट होतं, की ह्या सीझनचं जर कोणी जेव्हा जेव्हा हा सीझन आठवेल विशाल कोटेन सगळ्यांना आठवणार. जे घरात गेस्ट्स आले मागचे विनर्स ते शिव असू दे किंवा एक निखिल तंबोली सोडून बाकी सगळ्यांनी पण हेच बोललं मला की यार हा सीझन तुझा आहे भाऊ. तू जिंकणार नाही माहीत, पण हा सीझन तुझ्या आहे. अक्षय पण तोच बोलला, अभिजित तर मित्र आहे तोच बोलला, मेघा आणि पुष्कर आले ते हो, पण बोलले. हो. तर सगळ्यांनी जेव्हा हे मत दिलं ना एवढ्या विनर्सनी, तर असं वाटलं की यार कुछ तो किया है बार. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.